नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी 10वी अ भाग 19च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहिलं, सर्व मुले विहिरीवर पोहायला आलेली असतात. पोहून झाल्यानंतर सर्व मुलांचे संभाषण होते की आपण क्रिकेटच्या सामन्यासाठी खेळायला जाऊया. त्यावर अभिजित बोलतो की अरे आपण सकाळपासून काहीही जेवण केलेलं नाही आहे, तर आपण क्रिकेटची मॅच एक होताच आपण लगेच निघून येऊया. सर्वजण होकारार्थी मान डोलावतात आणि सर्वजण सुन्याकडे जातात. सुन्याला म्हणतात की आम्हाला पण क्रिकेट खेळायचे आहे. त्यावर सुन्या होकार दर्शवतो. सुन्या आणि त्याचे मित्र प्रवेश फीची सोय करतात. मधुकरला मात्र प्रवेश फी न भरताच जिंकल्याचे पैसे घ्यायचे असतात. अभिजित मधुकरवर खूप ओरडतो. फायनली सर्वजण मॅच खेळण्यासाठी येतात. पहिला नंबर हा अपोजिट टीमचा येतो. अपोजिट टीम बॅटिंग करण्यासाठी असते. मात्र फिल्डिंग करताना मधुकर खूप ठिकाणी चुकतो आणि त्यामुळे सर्वांचा ओरडा खातो. इकडे अभिजितचा भाऊ झोपलेला दाखवलेला आहे. दादाची होणारी बायको त्याचे पाय दाबायला येते. पण जागा झालेला दादा तिला पाय दाबण्यास नकार देतो आणि तिला म्हणतो, तुझी जागा पायात नाही तर माझ्या मनात आहे. त्यानंतर तिला सांगतो की मी लगेच शहराकडे जाऊ शकत नाही. वाटल्यास आपण लग्न झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शहराकडे जाऊ. त्यावर त्याची होणारी बायको त्याला म्हणते की मी एवढीही वाईट नाही आहे की तुला लगेचच दुसऱ्या दिवशी गावाकडे शहराकडे घेऊन जाईल. तू वर्षभर टाईम घे आणि त्यानंतर भाड्याचं का होईना एक घर घे. त्या घरामध्ये आपण जाऊन राहूया. तिचे विचार ऐकून दादा तिला तिचे पाय पुढे करण्यास सांगतो आणि तिचे पाय चप्पल लागतो. इकडे सुन्या आणि त्याची टीम बॅटिंगसाठी आलेली असते. शेवटची बॅटिंग ही अभिजित करत असतो. फायनली अभिजित आपल्या टीमला जिंकवून देतो. किरण त्याला खांद्यावर उचलून घेतो आणि नाचवायला सुरुवात करतो. त्यानंतर सुन्या येऊन त्यांना बक्षिसाचे पैसे देत असतो, परंतु अभिजित काही बक्षिसाचे पैसे घेत नाही. या उलट तो पेप्सी खाऊ असे बोलतो आणि सर्वजण पेप्सी खात खात घरी जायला निघतात. घरी जात असताना ते म्हणतात आज सुट्टीचा दिवस आहे आणि आता असा दिवस आपल्याला परत मिळणार नाही, तर आज आपण बाहेरच खेळूया. त्यानंतर त्यांचा टिपाटिपीचा खेळ सुरू होतो आणि राज्य विक्यावर येते. खेळ खेळून झाल्यावरती सर्व मुले आपापल्या घरी जातात, परंतु विक्याचे आजोबा त्याला न्यायला घरी आलेले असतात, तर ते त्याला झोडून घरी घेऊन जातात. त्याचबरोबर अभिजितची आई सुद्धा त्याच्यावरती चिडलेली असते. त्यानंतर मधुकरही त्याच्या घरी जातो आणि किरणही. थोड्या वेळाने अभिजितच्या होणाऱ्या वहिनीच्या बोलण्याने आई त्याला घरात घेते आणि अभिजित तिला थँक्यू बोलतो. आता पाहूया पुढच्या भागात काय होते ते. तोपर्यंत मी मृण्मयी तुम्हा सर्वांचा निरोप घेते.